अजून इथे? तुम्हाला जाऊ नाही दिलंस. हो. मी कशाला अडवू तुला? मीच तुला सोडायला निघालो होतो. आपण चहा प्यायलो आणि आठवत का नाहीये काही? डाग. तू मला जवळ ओढलंस आणि मी स्वतःला सुद्धा आवरू नाही शकले. खोटं बोलतेस तू. माझ्याकडून इतकी मोठी चूक होणं शक्यच नाहीये. मी खोटं बोलतेय? मी खोटं बोलतेय? या खुणा तर खोटं बोलत नाहीयेत ना? मी कशाला खोटं बोलू? मला काय मिळणार आहे खोटं बोलून? सांग ना. माझं चुकलं मावशी. त्या सडकच्या माणसाबरोबर आर्याचं लग्न लावून द्यायला निघालो मी. त्याला हिरा समजून हिच्या गळ्यात बांधायला निघालो. सडलेली काच निघाला तो. तिचा गळा कापणारी. जिवंत सोडणार नाही त्याला मी. विश्वा तू असं काहीही करणार नाहीये. तू आधी शांत हो बघू. केवळ आर्याच्या सुखासाठी त्याचं लग्न मी आर्याशी लावून द्यायचं कबूल केलं होतं. लायकी नाही का त्याची? आज साखरपुडा सोड. घराच्या दारातही त्याला उभं करणार नाही आता. मला विश्वमोहनची बर्बादी बघायची. आता जसे निशिकांत केविलवाणे आहेत ना, ती अवस्था झालेली बघायची आहे मला विश्वमोहनची. आणि त्यासाठी आर्या आणि अर्जुनचं लग्न होणं आवश्यक आहे. अर्जुनच्या लग्नाची नाही, विश्वमोहनच्या बर्बादीची तयारी करतेय मी. नाही होणार आहे लग्न. तो नाही होऊ देणार. लग्न नाही होऊ देणार. तो काळ फासेल. तो का केलंस अर्जुन? का? तू माझा अर्जुन नव्हता. माझा अर्जुन असं नाहीये. काल पाहिलं तो आभास होता की सत्य? का केलंस अर्जुन तू? कशासाठी? नाही, तू असं मला फसवू शकत नाहीस. माझ्या प्रेमाचा अपमान करायचा तुला अधिकार नाहीये. तुला मला जाब द्यावाच लागेल. माझ्या आवाजावरून ती नक्की ओळखेल. काहीतरी घडलंय. काय करू? कालपासून माझा फोन का उचलत नाहीयेस? अगं, फोन बंद होता माझा. फोन सुरू झाल्यानंतरही मी तुला फोन केला होता. तू तरी उचलला नाहीस. तुला म्हणायचंय काय नक्की? मला कळलं नाही. अर्जुन, मला तुला भेटायचंय. आत्ता 15 मिनिटात गणपतीच्या देवळाजवळ. मी निघते, तूही निघ. हॅलो आर्या. अर्जुन, जर तू नाही आलास ना, तर आयुष्यात परत मला भेटण्याचा प्रयत्नही करू नकोस.